कल्पना करा, एक रस्ता जो आतापर्यंत कुठल्याच नकाशावर दिसला नाही, तो रस्ता गेल्या 2 वर्षात हळूहळू शांतपणे बांधला गेला आणि आता तो रस्ता अचानक सॅटेलाइट फोटोतून समोर आलाय आणि त्यानं पुन्हा एकदा भारत चीन सीमेवरचा तणाव पेटवलाय. गंमत म्हणजे हा रस्ता कुठल्या युद्धभूमीवर नाही, तर थेट अरुणाचल प्रदेशच्या त्या भागात आहे जो 1959 पासून चीनच्या ताब्यात आहे. पण भारत आजही त्यावर आपला हक्क सांगतो. नेमकं काय समोर आलंय आणि भारत सरकार यावर गप्प का आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद हा नवा नाही, तो गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे, जिल्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे LAC असं म्हटलं जातं. ही सीमा कुठेही अधिकृतरित्या स्पष्ट आखलेली नाही, त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या सीमाबाबतच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. या वादाचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. लडाखमधला अक्साई चीन भाग जो 1962च्या युद्धानंतर चीनच्या ताब्यात गेला. उत्तराखंड हिमाचल प्रदेश सीमेवरचे छोटे वाद आणि सगळ्यात संवेदनशील म्हणजे अरुणाचल प्रदेश जो भारतचा अविभाज्य भाग असूनही चीन त्याला दक्षिण तिबेट म्हणत दावा करत राहतो. 2020 मधल्या गलवान संघर्षानंतर हा वाद पुन्हा शिगेला पोहोचला होता आणि आता 2026च्या मध्यात पुन्हा एकदा एक नवीन प्रकार समोर आलाय. गेल्या आठवड्यात एका मोठ्या भारतीय न्यूज चॅनलनं हाय रेझोल्युशन सॅटेलाइट फोटो दाखवत एक धक्कादायक माहिती समोर आणली. अरुणाचल प्रदेशच्या त्या भागात जो चीनच्या नियंत्रणाखाली आहे तिथं एक नवीन रस्ता बांधला गेलाय. हा रस्ता 2021 मध्ये याच न्यूज चॅनलने ओळखलेल्या एका गावातल्या दुसऱ्या एका वस्तीशी जोडतो. ती त्यापासून साधारण 9.5 किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण भाग मॅकमोहन रेषेनुसार भारताच्या दाव्यात येतो, पण गेली 6 दशक चीनच्या प्रशासनाखाली आहे. नव्या इमेजमध्ये या नव्या वस्तीत मोठ्या प्रमाणात बांधकाम दिसतं. इमारती, रस्ते, 2 हेलिपॅड, सिमेंट मिक्सिंगचा प्लांट, सोलर पॅनल्स आणि इतर पायाभूत सुविधा उभा राहिलेल्या दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश नवं बांधकाम चीनच्या ताब्यातल्या भागात असलं तरी एक बांधकाम साईट आणि 2 हेलिपॅड भारताच्या मूळ दाव्याच्या रेषेत येत असल्याचं दिसतंय. अर्थात हे स्वतंत्रपणे पडताळणं अवघड आहे, कारण या भागाची सीमा अजूनही दोन्ही देशांनी संयुक्तपणे निश्चित केलेली नाही. जिओस्पेशल इंटेलिजन्स क्षेत्रातले अभ्यासक डॅमियन सायमन यांनी सांगितलं की ही नवीन वस्ती 2024 पासून विकसित होतीये आणि तिला भारताच्या समजल्या जाणाऱ्या सीमेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याशी जोडलेलं आहे, जिथं तयार इमारत, वाहन आणि सोलार पॅनल्स असल्यानं हा भाग प्रत्यक्ष वापरासाठी तयार केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. स्ट्रॅटेजिक अफेअर्स तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की चीन सीमेवर आपली स्थिती बळकट करण्यासाठी लष्करी चौक्या आणि सीमावर्ती गाव रस्त्यांनी जोडण्याची सातत्यपूर्व मोहीम राबवतोय. या सगळ्या घडामोडी सोबत आणखीन एक गंभीर गोष्ट आहे. या भागातल्या अप्पर सुबनसिटी जिल्ह्यातल्या नाह या आदिवासी समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका कल्पनाकारी संस्थेनं गंभीर आरोप केलाय की गेल्या 6 वर्षात चीनी लष्करानं त्यांच्या पारंपरिक चराई आणि शिकारीच्या जमिनीवर कब्जा करत रस्ते, छावण्या आणि इतर बांधकाम उभी केली. या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या रोजच्या जगण्याच्या जागाच हळूहळू कमी होत चालल्यात आणि याबद्दल त्यांनी वारंवार तक्रार करूनही सरकार पातळीवर फारशी दखल घेतली जात नाही. या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे भारतीय लष्कराची प्रतिक्रिया. भारतीय लष्करानं हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला असून अलीकडे कुठलीही नवीन चीनी घुसखोरी किंवा नवीन PL छावण्या उभारल्याचे दावे चुकीचे आणि कुठल्याही आधाराशिवाय आहेत असं म्हटलंय. एकीकडे सॅटेलाइट इमेज आणि स्थानिक आदिवासींचे थेट आरोप आणि दुसरीकडे लष्कऱ्यांचा स्पष्ट इन्कार. यामुळे नेमकं खरं काय हा प्रश्न अजूनही अनउत्तरित राहतो. शिवाय ही जागा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे म्हणजे सध्या भारतीय लष्कराच्या नियमित गस्तीच्या टापू बाहेर येते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं झालेलं बांधकाम हे तांत्रिक दृष्ट्या ताज्या घुसखोरीपेक्षा जुन्या भागातलं बळकटीकरण असल्याचं दिसतं. पण भविष्यात सीमारेषा ठरवताना अशा पायाभूत सुविधा फार मोठा प्रभाव टाकू शकतात, कारण जिथं रस्ते, इमारती आणि वस्त्या उभ्या राहतात तेथून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हलवण्याचा दबाव भविष्यात तयार होऊ शकतो. भारतानं देखील आपल्या बाजूनं मोठी पावलं उचलली आहेत. भारतानं 1840 किलोमीटर लांबीच्या अरुणाचल फ्रंटियर हायवेचं बांधकाम सुरू केलंय, जो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला समांतर धावणारा आहे. हा प्रकल्प हिमालयात
आशियातला भारताचा सगळ्यात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो। यासोबतच वायब्रंट विलेजेस प्रोग्राम अंतर्गत अरुणाचल, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख मधल्या सीमावर्ती जिल्ह्यातल्या 600हून अधिक गावांचा विकास करण्यात येतोय, ज्याचा उद्देश तिथल्या स्थानिक लोकांचं स्थलांतर थांबून सीमावर्ती भाग लोकवस्तीनं भरलेला ठेवणं हा आहे। नुकतीच अंजाव जिल्ह्यातही सीमावर्ती गावांना जोडणाऱ्या नव्या रस्त्याचं काम सुरू झालंय। दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाकडून किंवा संरक्षण मंत्रालयाकडून या ताज्या सॅटेलाइट इमेजवर अद्याप कुठलंही थेट अधिकृत निवेदन आलेलं नाही। त्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकार शांत आहे का असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर हा वाद फक्त एका रस्त्याचा किंवा हेलिपॅडचा नाही, तो भविष्यातल्या सीमारेषेचा आहे, जिथं प्रत्यक्ष जमिनीवर उभी राहणारी प्रत्येक इमारत उद्याच्या वाटाघाटीमध्ये एक हत्यार बनू शकते। चीन शांतपणे जमिनीवर आपली पकड मजबूत करतोय आणि भारत ही रस्ते, बोगदे आणि गावांच्या माध्यमातून आपला दावा तितकाच ठामपणे मांडतोय। पण या सगळ्या रस्तीखेचीत खरा प्रश्न तो आहे जो अजून कोणी विचारत नाही। सीमेवरच्या त्या आदिवासी कुटुंबाचं काय, ज्यांनी जमीन या मोठ्या भूराजकीय खेळात कुठेतरी हरवत चालल्या? तुम्हाला काय वाटतं? अशा पायाभूत सुविधा करून सीमारेषा खरंच बदलू शकते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कसं काय, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।